नमस्कार विद्यार्थी पालक मित्र हो, एज्युजीनियस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण भारतातल्या संशोधनामध्ये म्हणजेच रिसर्चमध्ये सर्वोत्तम असणाऱ्या आणि संपूर्ण जगभरामध्ये ओळख असणाऱ्या संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत। या संस्थेचे नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स। ही संस्था पब्लिक रिसर्च युनिव्हर्सिटी आहे, म्हणजेच भारत सरकारच्या अनुदानावरती चालणारी संस्था आहे। याची स्थापना 1909 साली झाली, म्हणजेच आज तब्बल 115 वर्षे झालेली आहेत। याचे फाउंडर्स म्हणजे संस्थापक आहेत जमशेदजी टाटा आणि कृष्णराजा वाडियार। याला नॅक ॲक्रेडिशन लाभलेलं आहे। तर अकॅडमिक स्टाफ 481 आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ 214 आहे, तर टोटल विद्यार्थ्यांची संख्या 5286 आहे। यामध्ये अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD म्हणजेच डॉक्टरेट करणारे विद्यार्थी आहेत। ही संस्था बेंगलोर स्थित असून याचा टोटल एरिया, कॅम्पस एरिया 440 एकर आहे। आपण वर पाहिल्याप्रमाणे याचे संस्थापक जमशेदजी टाटा आहेत, म्हणून याला टाटा इन्स्टिट्यूट म्हणूनही ओळखले जाते। संस्थेचे विजन हे जगभरातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळवणे आहे। याबरोबरच संशोधनामध्ये म्हणजेच रिसर्चमध्ये उत्कृष्टता आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन्स म्हणजेच नाविन्यता निर्माण करून भारताच्या प्रगतीला आणि सामाजिक कल्याणाला चालना देणे आहे। या ठिकाणी आपण IISCच्या वैशिष्ट्याबद्दल जाणून घेणार आहोत। ही भारतातील पहिली संस्था आहे ज्याने मास्टर्स प्रोग्राम इन इंजिनिअरिंग सुरू केलेले आहे। डीम्ड युनिव्हर्सिटी दर्जा प्राप्त करणारी भारतातील पहिली संस्था आहे। UGCच्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या संस्थेने एज्युकेशन आणि रिसर्चमध्ये गुणवत्ता सिद्ध केलेली आहे अशा संस्थांना डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी हा दर्जा दिला जातो। नॅचरल सायन्समध्ये इंटिग्रेटेड डॉक्टरेट प्रोग्राम सुरू करणारी भारतातील पहिली संस्था म्हणजे IISC। पुढील वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, मेटलर्जी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे हे तिन्ही डिपार्टमेंट उपलब्ध आहेत। यानंतरचा भाग आहे नॅशनल अँड इंटरनॅशनल रँकिंग। नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कतर्फे जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये ओव्हरऑल दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे, तर युनिव्हर्सिटीमध्ये पहिला क्रमांक आणि रिसर्च इन्स्टिट्यूशनमध्येही पहिला क्रमांक प्राप्त केलेला आहे। आणि जागतिक व्यासपीठावरती जागतिक स्तरावरती साऊदर्न एशियामध्ये चौथा क्रमांक प्राप्त केलेला आहे। यानंतर आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये उपलब्ध असणारे कोर्सेस, त्यानंतर त्यांचा ड्युरेशन, कालावधी, फीज आणि फॅसिलिटीज संदर्भात जाणून घेणार आहोत। या संस्थेमध्ये विविध प्रोग्राम्स, कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स रिसर्च आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटिंग आहे। यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये MSc, MTech, मास्टर ऑफ डिझाईन, मास्टर ऑफ मॅनेजमेंट सारखे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत, तर डॉक्टरेट प्रोग्राम्समध्ये PhD, इंटिग्रेटेड PhD सारखे विविध प्रोग्राम्स उपलब्ध आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स म्हणजेच बॅचलर प्रोग्राम्स संदर्भात माहिती घेणार आहोत, तर पुढील व्हिडिओमध्ये आपण मास्टर डिग्री संदर्भात पूर्णपणे माहिती घेणार आहोत। अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये म्हणजेच बॅचलर प्रोग्राम्स, यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स रिसर्च हा कोर्स आहे। या कोर्सेसमध्ये पुढील विषय आहेत, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, मटेरियल्स, ह्युमॅनिटीज, एन्व्हायरमेंटल सायन्स हे विषय आहेत। दुसरा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स म्हणजे दुसरा बॅचलर कोर्सेस म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटिंग असा आहे। यानंतरचा भाग आहे ॲडमिशन अँड इलिजिबिलिटी। विद्यार्थ्याची निवड ही JEE मेन, नीट, गेट किंवा कॅट इत्यादी परीक्षेद्वारे केली जाईल आणि आवश्यक असणारी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता। विद्यार्थी हा 12वी सायन्स पास झालेला असावा आणि आवश्यक असणारे विषय हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि एखादा विषय भाषेचा असावा म्हणजेच अ लँग्वेज सब्जेक्ट। यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे फी स्ट्रक्चर। फी स्ट्रक्चर फॉर रेग्युलर UG प्रोग्राम म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स रिसर्च, यामध्ये जनरलसाठी 30,200 प्रति वर्ष आणि इतर कॅटेगरीसाठी आहे फक्त 20,200 आणि
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीसाठी जे फी स्ट्रक्चर आहे, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 2,20,200 रुपये, तर SC ST PWसाठी 20,200 आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संस्थेतर्फे स्कॉलरशिप्स दिली जाते, स्टायपेंड दिला जातो जो 5,000 प्रति महिना आहे. म्हणजेच जरी फी 30,000 वार्षिक असली तरी या संस्थेतर्फे 60,000 दिले जातात. म्हणजेच विद्यार्थ्याचा जवळपास 30,000 फायदाच होतो. याबरोबरच इंटर्नशिप स्टायपेंड म्हणून हायेस्ट आहे 1,75,000 ते 2,00,000 प्रति महिना आणि ॲव्हरेज इंटर्नशिप स्टायपेंड आहे 70,000 ते 75,000 रुपये. स्कॉलरशिप, इंटर्नशिप स्टायपेंड बरोबरच या कॉलेजमधून, या इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला 100% प्लेसमेंट ही मिळते. या एंट्रन्स एक्झामची परिपूर्ण तयारी करण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या इतर एंट्रन्स एक्झामची माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जरूर संपर्क साधावा. योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य करिअर मार्गदर्शन फक्त एज्युजीनियस अकॅडमीमध्येच. धन्यवाद.